काय चाललंय तुझं? काय असं मारक्या म्हशीसारखे बघतेस बाजूला? मग प्रेमानं बघावं म्या तुमच्याकडं. नाही मला अंधारात ठेवून लय काय काय चाललंय तुमचं. तुमची गाडी कवा पुढे गेली मला कळलं पण नाही. हळू बोले. तुला किती वेळ सांगितलं दुकानात नको येत जाऊ? आणि गाडी पुढे गेली म्हणजे नक्की काय काय म्हणायचं काय तुला? म्हणजे काढा मला चेडत काढा. आता त्या पोरीला घेऊन गाडीवर फिरायला गेला होतात ना? हा, आणि कुठं गेला होता हे मला माहित नाही असं समजू नका. सगळं माहित आहे मला. तुला कसं कळलं? मला कसं कळलं? डिंपल नाव आहे माझं. सगळ्यांवर नजर असते माझी आणि तुमच्यावर तर 24 तास. त्यामुळे तुम्ही कुठं जाताय, कोणासोबत जाताय, काय करताय, तुमच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे, ह्या सगळ्याची माहिती मला पाहिजे म्हणजे पाहिजे. तुला प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायला तू आहेस कोण? माझी कोण आहेस? डिंपल तू माझ्या गळ्यात पडलेस. हा डिंपल, आपलं काय ठरलं होतं, काय डील झालं होतं मला परत एकदा सांग. नवीन सावध शोधायचं, तिला प्रेमात पाडायचं. प्रेमात कोण पाडणार? मी. तिच्यावर प्रेम कोण करणार? मी. तिला विश्वासात घेणार, तिच्याकडनं पैसे घेणार, त्याची बरोबर वाटणी होणार आणि दोघंही आपापल्या वाटेने निघून जाणार. इतकं क्लिअर हे ठरलं होतं. बरोबर. मी माझं काम करतो, तू तुझं काम कर. तुझं देणं घेणं फक्त पैशांच्या बाबतीमध्ये ना, तिथल्या तिथेच बोल. आणि तुला प्रत्येक गोष्ट सांगायला तू आहेस कोण? माझी बायको आहेस? काय नातं काय आपल्यात? काय नातं आहे? माझं तोंड उचकलं ना तर बाहेर वाट लागल तुमची. काय नातं आहे म्हणताय? तू जरा अति बोलायला लागलेस असं वाटत नाहीये तुला? म्या नाही, तुम्ही अति बोलताय. नाही, सगळ्या गावाला फसवायची सवय आहे तुमची. कवा त्या पोरीचा पैसा लुटाल आणि पळून जाल ना, कळू पण द्यायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्टर, मला फसवायचं नाही. तो भाई कोण आहे माहितीये ना? आशिक आहे माझा. पाताळातनं हुडकून तुमचा जीव घेईल तो. त्यामुळे तुम्हाला आत्ताच प्रेमानं सांगते, गप गुमानं मला पैसे द्या आणि नंतर तुम्हाला जी काय गोष्टी करायची ना ते करत बसा. कळलं? द्या पैसे. चला देतो, पैसे देतो. एक काम कर, बाहेर जा, एक मोठं पोतं घेऊन येतात, पैसे भरायला बरं पडेल ना. काय काम करतेस? रोकडे मम्मीचा टेम्पो बोलवतेस? नाही, त्यात पैसे टाकून घेऊन जाता येतील. अजून पैसे हातात आले नाही तोपर्यंत लगेच स्वप्न बघायला लागलीस तू. झालं? नाही, तुमच्याकडे पैसे आहेत ना? त्या पैशांमधलं 50,000 रुपये द्या. द्या. तुला पैसे दिल्यानंतर मी काय करू? हात सोडत बसू? डिंपल, माझ्याकडे एवढेही पैसे नाही की लगेच तुला देता येतील. त्या विभावरीकडून जोपर्यंत पैसे येत नाहीत ना, तोपर्यंत यातलेच पैसे जरा जपून जपून वापरावे लागणार आहेत. तुमच्याशी बोलतेय मी, करमले त्या बाईमध्ये लगेच. अहो जरा वाईस दम धीर घ्या. नाही, एवढी घाई करणं चांगली गोष्ट नाही. हा, अजून ती पोरगी हाताला नीट लागली नाहीये. लगेच एवढं स्वप्न रंगवायची गरज नाही. आता हातात ती पोरगी जायची आणि तिचं पैसे पण जायचं. अजून पण येळ गेली नाहीये. माझं ऐका, त्या पोरीची अजून पूर्ण माहिती काढते. काय त्यासाठी पैसे लागतील, ते पैसे द्या. ऐश कर. 50 रुपये ठेवा. तुम्हाला काय भिकारी दिसते मी? का तर वाईट 50 रुपयासाठी आली आहे मी? हे असले डोळे मोठे करून माझ्याकडे बघायचं नाही, आधीच सांगते मी. हो, काय जोक मारतीये मी? मी इथं का आली आहे माहितीये ना तुम्हाला? नाही, तुम्ही मस्तपैकी मजा मारत राहाल आणि पोलीस आणि तो भाई लागल माझ्या मागं. तुमच्यामुळं जर माझी वाट लागली ना डॉक्टर, तर म्या तुमची पण वाट लावेल. तुमचं अख्खा आयुष्य ना नरक करून टाकील म्या. कळताय ना? त्यामुळे माझ्याशी पंगा घेऊ नका. हो डॉक्टर, इग्नोर करताय माझं बोलणं. एक लक्षात ठेवा, माझी जर वाट लागली ना, तुमची पण वाट लावीन म्या. तुमच्याशी बोलतीये मी, कळताय का? अगे डिंपे, अगं हिच्या काय कानात बोळे बिळ घातल्यात का काय? कुठे गेली डिंपे? आजी ती बाहेर गेली. कुठे गेली ते नाही माहिती मला. चिवळे आलाय का? खोलीत तरी दिसत नाही आहेत. नाही आलेत म्हणजे. आली काही नाही अजून. बाई गेले तर कुठं मग? अगं ते गेले ना कातळवाडीला सर्व आत्यांकडे. आता ही तर आपल्या म्हातारीने आत्यांनी कागदपत्रावर सही केली ना, मग आता त्या व्यवहाराचं पुढं काय झालं ते बघायला गेले. अजून कसं आलं नाही? आहे काय? आलेच. पाणी आणा कोणतरी. आणते मी. आज काय झालंय एवढा उत्साह? बाई घ्या पाणी प्या आणि गुळ खावा. आता आनंदाची बातमी म्हणल्यानंतर तोंड गोडधोड करावं लागतंय की. हा, काय झालं जिमिनीचं?
पाण्याचं पिऊ देशील की नाही मला? हा? हा 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 आता सांगा काय झालं जिमिनीचं? ए बाबूने कागदपत्र जमा केली आहेत. ते काय सरकारी काम आहे ना, आता ते सगळे कागदपत्र तपासणार बघणार मग काय ते ठरवणार. आपण आता वाटच बघायची. सरकारी काम आहे म्हटल्यावर उशीर तर लागणारच. काय बी नाही. हा मी सांगते ना तुम्हाला, हे ना आपल्याला फसवण्यासाठी सगळं चाललेलं आहे बरं का. आपण बघावं ना तर बाबू दादा आणि सर्वात त्या कवा ते पैसे खमटवतील, आपल्याला पत्त्या बी लागणार नाही. बाई हित्ता आपण वाट बघत बसू आणि कवा आपल्या तोंडाला पानं पुसली जातील ना कळणार बी नाही. काय एवढं सोपं नाही मला फसावणं. हा त्या सरीच्या घरी तिथं जाऊन तिच्या घरादारावर नांगर फिरविल मी. हा तिला सुखानं जगून देणार नाही. फक्त कळू देत मला तिनं पैसे खाल्ल्यात म्हणून. नाही तिथं जाऊन त्या कातळवाडीत सगळ्या घराला दाराला आग लावली तर बघत राहावा. ए म्हातारे, तसं काय बी नाही होणार. आधीच परिस्थितीने ते पेचल्यात. ते कशाला काय असं करतील? असं काय बी नाही होणार. अहो म्हणून आपण दुर्लक्ष करायचं का? कोण दुर्लक्ष करतोय? मी ध्यान ठेवून नाही तिथे. हा तू नुसतं ध्यानच दे. पैसे लुटू नकोस म्हणजे झालं. तुम्ही सगळी जण आहे ना पैसे घेऊन पसार व्हाल आणि माझ्या हाती द्याल कटोरा. तसं जर का झालं ना तर एक कथा मोडदाच बसवीन. घ्या, इथं घरातल्यांचाच आमच्यावर विश्वास नाही. काय बोलायचं? जा. एक नंबरची स्वार्थी माणसं आहेत. पैसा म्हणलं ना की कोणी कुणाचं नसतं आणि त्यांनीच नाती तोडतात.